सन्मानाची, महाराष्ट्राच्या मावळ्यांची, या राष्ट्राच्या सन्मानाची. प्राणपणाने लढून जागले जे कर्तव्याला, सारी दुनिया सलाम करते त्यांच्या शौर्याला. शौर्य 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 शौर्य. आयुष्याचे सार्थक करते देशासाठी मरणे. देशभक्तीचे उधाण ज्या हृदयाच्या दर्याला, सारी दुनिया सलाम करते त्यांच्या शौर्याला. धर्म शौर्य कर्म शौर्य प्राण शौर्य शौर्य. पकडा 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 पकडा. मस्त मस्त. बस चला नाश्ता करून घ्या. टी टाइम. आई चला या नाश्ता करत. आपण आता जाऊया. आपण वीर वीर चल चल खेळणं बस झालं. चल बस. अहो आई सांगा काहीतरी. हो सांगते ना. वीर पाणी कमवायचे ना. चला 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 चला. अच्छा पाणी कधी आज संध्याकाळी काय रे गप्पा बसता नाही का? सारखी बडबड 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 ठकटे 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 झाला डोकं माझं ठीक. उठा. काय करताय तुम्ही? अरे जीवन काय करतोस? बायको ती तुझी. काय आरती ओळू मी. काय चाललंय तुझं हे? तू गप्पा. अरे जीवन कुणाशी बोलतोयस? आई आहे ती तुझी. माहिती कोण आहे माझी? या काळामध्ये मला जसं आवडेल मी कोणाशी कसं येऊ नका. नाही नाही. अरे तू शुद्धीवर नाहीयेस. या नशेमुळे तू तुझी आणि आमची वाट लावलेली आहेस. बाबा तुला काय वाटतं? मला काय कळत नाही. अरे अहो काय झालं तुम्हाला? अहो त्रास करून घेऊ नका. शांत राहा जरा. बाबा तुम्ही बसा. तुम्ही पाणी दे का जरा. बाबा तुम्ही बसा. बाबा तुम्ही थोडं पाणी प्या. तुम्हाला बरं वाटेल. बसा. जीवन नको रे करूच असं बाळा. ही नशा वगैरे सगळं वाईट असतं रे. कसा होतास तू आधी आणि आता ही अशी काय अवस्था करून घेतलीस? आई आपण यांना पुन्हा एकदा रिहॅब मध्ये पाठवूयात. होय मलाही आता असंच वाटतंय. आई रक्त. मोना अहो ते ब्लड. मोना काय झालं नाही मला? मोना हॉस्पिटलला फोन कर आधी. डॉक्टरला घरी बोलून घ्या आधी. काय नाही काय काय झालं ना मला? हॅलो सिटी हॉस्पिटल. डॉक्टर हे बघा ड्रग्समुळे परिस्थिती खूप कठीण आहे. आम्ही आमच्या परीने खूप प्रयत्न करतोय पण मला सगळं एकंदरीत कठीणच वाटतंय. तुम्हाला मी किती वेळा सांगितलं होतं की त्यांना ड्रग्स पासून लांब ठेवा म्हणून. तुम्ही माझं काही ऐकलंच नाही. लक्षच दिलं नाही. अहो 1000 वेळा सांगितलं मॅडम. रागानं सांगितलं. हातपाय जोडून सांगितलं पण ऐकतच नाही येतो. खरंय मॅडम. काय करू? त्याची संगतच वाईट आहे. त्यांना ड्रग्स सप्लाय कोण करतं? तुम्ही त्यांच्या विरुद्ध पोलिसांमध्ये का नाही जात? तुम्ही एक काम करा ना. इथे एपीएमसी मार्केटमध्ये सिनियर इन्स्पेक्टर मोरे मॅडम आहेत. त्यांना जाऊन भेटा. त्या नक्की तुम्हाला मदत करतील. ड्रग्ज ही मोठ्या मोठ्या लोकांची, पैसेवाल्यांची, परदेशात राहणाऱ्यांची नशा आहे असं सर्वसामान्य माणसांना वाटतं. पण आता ही नशा गावापासून गल्लीपर्यंत आणि घराघरात येऊन ठेपली आहे. आजच्या कथेतील जीवन हा असाच एका ड्रग्सच्या आहारी गेलाय.
त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणारे डॉक्टर त्याच्या आईवडिलांना सांगतात की तुम्ही माया मोरेंना भेटा. माया मोरे कोण आहेत या माया मोरे? कुठे पळतो रे? कुठे पळतो? कुठे पळतो तू? बघा याच्याकडे काय नाहीये? मॅडम काय नाही माझ्याकडे. नाहीये मॅडम. नाहीये? पळत का बरं? कधी सुधारणार रे? तू कधी सुधारणार रे तू? हा? हो क्रिस्टल्स, पण ह्याच्याकडे कुठून आले? ते कधीपासून सुरू केलं? हा? हे कधीपासून सुरू केलं तू? हा? तुला एवढं का? याला घेऊन जा, गाडीत घेऊन जा. हा सर. मोरे मॅडम, रात्री 9 वाजता 4 कॉन्स्टेबल्स घेऊन या सिव्हिल ड्रेसमध्ये. ओके सर. हा तो क्लब. अशी खबर आहे की इथे रेव पार्टी होते, ड्रग्ज घेतले जातात. आपण आज जाऊ, बातमी कन्फर्म करू आणि त्यांना रेड हँडेड पकडू. ओके. पण पुरावा मिळाल्याशिवाय काहीही करायचं नाही. मॅडम तुम्ही यांना आत घेऊन जा. यात कॅमेरा लावलाय. हे बटन दाबलं की रेकॉर्डिंग सुरू होईल. ओके. मॅडम आपल्याला पुरावा मिळणं फार महत्त्वाचं आहे. सर. सर. चलवट, यहाँ पे मामू लोग आए, कोई माल नहीं बेचेगा. डैम बोरिंग यार. तब तक लगता ही नहीं क्लबिंग की है. हाँ यार. और आज तो म्याऊ म्याऊ भी नहीं है. रॉकी भी पता नहीं कहाँ गया. ये कॉप्स लोगों ने ना बजा दी है अच्छे से. चल. नहीं है क्या? शायद. शिट यार. एक लार्ज बनाना और सिगरेट देना. पहले सिगरेट दे यार, जल्दी दे यार. लाइटर दे. तेरी प्रॉब्लम क्या है? लाइटर दे. ओह थैंक यू. वेलकम. What's the problem? इतनी फ्रस्ट्रेट क्यों लग रही हो? नहीं तो क्या यार, कितना बोरिंग पार्टी है और मूड ही नहीं बन रहा है. और पता है मेरे फ्रेंड से क्या बोला था? ये बहुत हैपनिंग प्लेस है. Of course. Of course? Really? हाँ. तुम्हारे फ्रेंड्स कहाँ हैं लेकिन? वो भी चले गए टीच करके. Oh, okay. By the way, I'm Hina. Hi. Actually क्या है ना, कॉप सिविल में घूम रहे हैं. तो उनकी वजह से रॉकी है ना, वो अंदर नहीं आ पाएगा. ओह रॉकी.
डीलर। तो जैसे ही कॉप्स चले जाएंगे ना तो सब कुछ मिल जाएगा। ग्रेट। बाय द वे व्हाट्स योर नेम? आई एम मानसी। ओके नाइस है ना। हाँ। चलो फिर, जब तक तुम्हारे फ्रेंड्स नहीं आते, रॉकी नहीं आता है, तब तक हम एंजॉय करते हैं। चलो। आपण पोलीस आहोत हे सगळ्यांनी ओळखले, फक्त मोरे मॅडमला ओळखलेलं नाही. हो सर, आणि म्हणूनच तो ड्रग सप्लाय करणारा रॉकी तो आताच आला नाही. काय म्हणालात? ड्रग सप्लाय करणारा रॉकी? हां. व्हेरी गुड मोरे मॅडम. थँक्यू. मॅडम तुम्ही उद्या एक वेगळी टीम तयार करा. ओके. जे पोलीस वाटणार नाही अशा लोकांना निवडा. मी तुम्हाला प्रायव्हेट 2 बॉडीगार्ड्स देतो. ग्रेट. हे साहजिकच आहे की ह्या क्लबमध्ये मोठमोठ्या धिंडांची मुलं मुले असणार आहेत. तेव्हा आपण जेव्हा रेड करू तेव्हा मोठा गोंधळ उडणार आहे. पण आपलं टार्गेट आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे ड्रग्ज बंद करणं. सर. पण पोलिसांचं हसं होता कामा नये. तेव्हा पुरावे मिळाल्याखेरीज हात टाकायचा नाही. नक्कीच नाही. यार माल नहीं था ना, दारू पीनी पड़ी. बहुत चढ़ गई है यार आज मुझे. सच्ची? तुझे भी. मोरे मॅडम जरा सांभाळून राहा, कारण जीवावरही बेतू शकतो. डोंट वरी सर. ए वो मानसी है ना? मानसी तू गाड़ी निकल, मैं आती है. हाय. तू अकेले क्या कर रही है यहाँ पे? तुम गई नहीं अभी तक? अरे मैं जा ही रही थी. तू घर जा रही है ना? चल अरे नहीं यार, मैं रुकती हूँ. मैं मेरा फ्रेंड आ रहा है. ओके ठीक है, चलेगा. और देखना आज मूड भी खराब हो गया. एक तो यहाँ पे कुछ मिला नहीं. बहुत सुना था ये क्लब के बारे में, यहाँ पे बहुत कुछ मिलता है करके. कुछ नहीं है यार. नहीं यार बहुत अच्छा है. वो क्या है ना, पांडु लोगों ने ना बैंड बजा दी है, इसलिए ना रॉकी भी नहीं आ पाया यहाँ पे. लेकिन कल पक्का आएगा. पक्का? कल आ जा. ठीक है चल, कल मिलते हैं. एंजॉय. बाय. सी यू टुमारो. बाय. थँक गॉड तिने पाहिलं नाही. मोरे मॅडम उद्या आपल्याला वेगळं काहीतरी करावं लागेल, जेणेकरून ह्या लोकांचा तुमच्यावर आणखी विश्वास बसेल. हो सर. कसं पुढे जायचं तुम्ही बघायचं. कितना? जाधव. जाधव मॅडम तुम्ही ओळखण्यात आला नाही. मॅडम हा सचिन आणि हा सुरेश नांगरे पाटील सरांनी पाठवले. ओके. बॉडीगार्ड म्हणून. नमस्कार मॅडम. नमस्कार. सचिन सुरेश. गुड. तुम्ही पोलिसांसारखे दिसत नाही, त्यामुळे तुम्हाला कोणी ओळखणार नाही. आता तुम्ही सुद्धा पार्टी एन्जॉय करायलाच आलात असंच दाखवायचं. अलर्ट राहायचं, पण अलर्ट आहोत असं दाखवायचं. आणि हे तोपर्यंत चालेल जोपर्यंत हे ड्रग्सच्या रॅकेटचा पूर्ण पत्ता मिळत नाही. सगळ्यात महत्त्वाचं, पोटभर जेवून आलात ना? हो मॅडम. गुड. कारण ड्रग्समुळे टॉक्सिक झालेल्या तिथल्या हवेचा शरीरावर परिणाम होऊ शकतो. बरं आपण आज जायचं, पण एकमेकांना ओळख दाखवायची नाही. आपल्याला काही सांगायचं असेल तर फक्त इशाऱ्यांनी किंवा मग मोबाईलवर मेसेज करू. ओके, लक्षात आलंय? गुड.
हाय भूल गई इतनी जल्दी? नहीं सॉरी। By the way, you're looking so cool. Oh, thank you. Yeah. By the way, she's my friend Jyoti. Hi Jyoti, how are you? कल कॉप आए थे ना, तो इसलिए वो पेट्रोल आए नहीं। शायद आज Hey, Rocky. देखते जा बस तुम। अरे चल तू मेरे साथ आ तो। क्या करी है हिना? अरे तू आ तो सही। बैठ जा। क्या करी है तू? तुझे असली मजा दिखाती हूँ मैं। ये नहीं किया तो क्या किया? हिना बस, हिना हिना बस। हाँ बस अब जाके कहीं पे किक बैठी है, सॉलिड माल है। और ये ले ले, ये अपनी फ्रेंडशिप के लिए, समझी? अब डांस करने का मजा आएगा। मैं डांस करने जा रही हूँ, ठीक है? और तू आ रही है, ओके? हाँ, आ रही हूँ। हमारी फ्रेंडशिप के लिए तू आ रही है? हाँ आ रही हूँ। ओके, आई एम वेटिंग। हे बघा सर, हा तो रॉकी, तो पेडलर सर. असे आणखीन 2-3 जण होते, पण ते इतक्या चलाखीने काम करतात की त्यांच्या विरोधात जर पुरावे हवे असतील तर आपल्याला आणखीन थोडी फिल्डिंग लावावी लागेल. हे बघा सर, ही ती हिना आणि तिच्या काही मैत्रिणी. या मुली रेग्युलर यांच्याकडनं ड्रग्ज घेतात आणि काही जण तर इतके रेग्युलर आहेत सर की त्यांची उधारी सुद्धा असते यांच्याकडे. हे मला हिनाने ऑफर केलेले ड्रग्ज आणि हे त्याचे रिपोर्ट्स. हे MD आहे. काही जण त्याला म्याव म्याव आणि काही जण चावल सुद्धा म्हणत होते. गुड जॉब. थँक्यू सर. पण एवढ्या पुराव्यावरून कोर्टात केस उभी नाही राहणार. आपल्याला आणखी भरपूर आणि सबळ पुरावा हवा. म्हणजे या पेडलर्सकडे माल कुठून येतो, ही किती लोकांची चेन आहे, स्टॉक त्या क्लबमध्येच होतो का बाहेर होतो, त्या क्लबचा मालक यात सामील आहे का नाही, आणि ह्या सगळ्यांना कोण कुठून आणि कसे मेसेजेस पाठवतो. शिवाय ही पार्टी साधी पार्टी नसून रेव पार्टीच आहे हे आपल्याला कोर्टासमोर सिद्ध करता आलं पाहिजे. काय आहे की आपण एक्साइट होऊन एखादी कारवाई करू, बातम्या येतील, आपल्याला वाहवाही मिळेल, पण आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे कोर्टामध्ये त्यांचा गुन्हा सिद्ध होऊन त्यांना शिक्षा मिळेल, जेणेकरून इतरांना धडा मिळेल आणि जरब बसेल. मॅडम, आपल्याला आणखी काही दिवस रात्रीचा दिवस करावा लागेल. नो प्रॉब्लेम सर, आय एम रेडी. मी रेडच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स देऊन ठेवतो. तुमची तयारी झाली की सांगा, रेड करू. मोठ्या मोठ्या उद्योगपतींच्या आणि काही फिल्म स्टार्सच्या मुलांबरोबर काही उच्च शिक्षितांची मुलं सुद्धा या पार्टीमध्ये ड्रग्ज घेत होती. या रेव पार्ट्या म्हणजे पैसे कमवण्याचे एक मोठं षडयंत्रच आहे. ड्रग्ज सप्लाय करणारे म्हणजे पेडलर्स आधी पैसेवाल्यांची मुलं हेरतात, त्यांना मैत्रिकातर फुकट ड्रग्ज देतात आणि त्यांना एकदा सवय लागली की त्यांना ड्रग्ज विकून त्यांच्याकडून अमाप पैसा लुटतात. अशा ठिकाणी गुप्तपणे जाऊन माहिती काढायची, पुरावे गोळा करायचे, त्या लोकांच्या संगतीत रात्रभर राहायचं हे काही सोपं काम नव्हतं. पण ड्रग्जचे दुष्परिणाम माहीत असल्यामुळं आणि लोकांना वाचवण्यासाठी माया मोरे यांनी स्वतःचा जीव धोक्यात टाकून हे How are you? I'm good. How are you? Wow, you're looking cool. Thank you, and you looking hot. Thank you. Actually, ये मिलान से लिया था. Wow. कुछ लिया कि नहीं? ये रॉकी
भी नहीं दिख रहा है। हे, वो देखो रॉकी, लेकिन उसके पास ना सिर्फ म्याऊ म्याऊ ही होता है। हे, डोंट वरी बेब, मैं हूं ना, अभी हम शेयर करते हैं। इसके बाद वाला ना राउंड तुम्हारी तरफ से। ओ मैडम 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 रुकिए, कहाँ जा रहे हैं मैडम? बाथरूम किधर है? बाथरूम ये इमरजेंसी एग्जिट है, यहाँ पे गेस्ट को आना मना है। बाथरूम वहाँ पे है, आप वहाँ पे जाइए। लाइटर है तेरे पास? लाइटर नहीं है, लाइटर आपको सब वहाँ पे मिल जाएगा, वहाँ पे चले जाना। तेरे पास लाइटर नहीं है यार, बाथरूम भी नहीं जाता। बाथरूम मैम बाथरूम उधर है, आप वहाँ पे मिल जाएगा, आप वहाँ पे जाइए। इधर था वहाँ पे है बाथरूम, वहाँ पे मिल जाएगा, आपको सब कुछ मिल जाएगा, वहाँ पे जाइए। बाथरूम भी नहीं, लाइटर भी नहीं देता ये बाथरूम। सर हा तो क्लब जुहू 52चा साधारण मॅप आहे। हा इथे डीजे बसलेला असतो आणि ह्या डीजेच्या मागे इथे एक ड्रग सप्लायर असतो, पण हा सप्लायर हा इथे कोणालाही कस्टमर्सला ड्रग्स देत नाही, तो फक्त पेडलर्सला ड्रग्स देतो आणि मग ते पेडलर्स ह्या फ्लोअरवर फिरून तो ड्रग विकतात। हे जे बार काउंटर आहे, ह्या बार काउंटरच्या इथून एक रस्ता आहे, इथून पळून जाता येऊ शकतं सर। आणि इथून पुढे गेल्यानंतर हे टॉयलेट्स, पण ह्या टॉयलेटची खिडकी फोडून किंवा दरवाजा तोडून पळून जाणं शक्य नाहीये। आपल्याला प्रत्येक बारीक सारीक गोष्ट लक्षात ठेवून ही रेड टाकायची। जर ही रेड फसली तर ड्रग्ज रॅकेट सावध होईल आणि मग पुन्हा त्यांना पकडणं कठीण होणार। माझी टीम क्लबला लागून असलेल्या गल्लीत उभी असेल। ओके सर, आणि रेड टाकण्याची योग्य वेळ आली की आम्ही आधी पळण्याचे सगळे रस्ते बंद करू आणि मग तुम्हाला इन्फॉर्म करू। त्यानंतर माझ्या टीमच्या गाड्या क्लबच्या दरवाजात अशा पद्धतीने उभ्या केल्या जातील की क्लबमधून कोणालाही त्यांच्या गाडीने किंवा पायी पळून जाता नाही येणार। आणि हो सर, ही जी एक्झिट आहे इथून तर ह्या टॉयलेटपर्यंत ह्या मधल्या एरियामध्ये लाईटचं मेन स्विच आहे। सगळेजण तिथे आल्यानंतर 2 हवालदार इथे जाणं आवश्यक आहे, म्हणजे कोणी मेन स्विच बंद करून अंधाराचा फायदा घेऊन पळून जाऊ शकत नाही। आणि शिवाय हे जे पेडलर्स आहेत यांच्याकडे किंवा इतर काही माणसांकडे शस्त्र असण्याची शक्यता मोठी आहे सर। नाही, पण मला नाही वाटत ते पोलिसांवर फायर करतील, तरी सुद्धा आपण सावध राहू। तुम्ही सगळ्यात आधी त्या पॅडलर्सला ताब्यात घ्या आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे कोणालाही इजा होता कामा नये। अति आवश्यक असेल तरच बळाचा वापर करायचा। सर कसं आहे, त्यावेळी फ्लोअरवर असणारी जी माणसं आहेत त्यांची सत्सद विवेक बुद्धी संपलेली असेल सर, त्यामुळे त्या अवस्थेत ते काहीही करू शकतात, कोणावर हल्लाही करू शकतात सर। आपलं काम आहे ॲडिक्ट्सला शांत करायचं, त्यांच्या मनावर दडपण आणायचं आणि मग त्यांना ताब्यात घ्यायचं। तुम्ही हॉस्पिटल्सला सांगून डॉक्टर्सला रेडी करा। ओके सर। यांना अरेस्ट केल्यानंतर लवकरात लवकर आपल्याला त्यांचं ब्लड आणि युरिन सॅम्पल घ्यावं लागेल। चला कामाला लागा। ऑपरेशन गुड टू गो, बत्ती हरी है। एंजॉय करना, पार्टी कर रही है तू। ये ले ले, तेरे लिए। ओह, एंजॉय कर, चल। थैंक यू। जल्दी आ जाओ कि हम लोग वेट कर रहे तेरे लिए। चल चल चल। बोला सर, आज क्राऊड जास्त आहे, क्राऊड जास्त आहे, बहुतेक फोर्स मागवावी लागेल। बरं, अरे मैडम, मैडम आप फिर से आ गई।
वो ये बाथरूम उधर है, आपको वहां पे मिल जाएगा। अंदर जा, अंदर जा, बैठ नीचे, बैठ नीचे, बैठ। चाबियां दे, चल यहाँ के पूरे डोर की चाबियां दे, जल्दी दे। गुड, तेरा मोबाइल दे जल्दी। नीचे बैठ। ओके, चला। घ्या आतमध्ये, चला लवकर आतमध्ये। मॅडम चला पटकन, हा दरवाजा पकडायला घ्या दोघांनी तिकडून जा, चला पटकन। देखिए, शांत रहिए, हम आपकी मदद करने आए हैं। ये पळून जात होते, बसवा तिकडे, चला। नाव, पत्ता, वय लिहून घ्या, पंचनामा सुरू करा। मोरे मॅडम या पुढे या। तूने कॉप्स को बुलाया ना, यू बास्टर्ड। लाज नाही वाटत का? हाँ, ड्रग्स घेताना नाही लाज वाटत? मला शिव्या देते? तुझे मैंने अपनी फ्रेंड माना और तूने पुलिस को बुला लिया। काय बोलायचं अजून? काय ऐकायचंय? हाँ, खाली बस, चल खाली बस। फक्त नाव आणि पत्ते सांगायचे पटापट सगळ्यांनी। गुड जॉब मोरे। थँक्यू सर। या सगळ्यांचं ब्लड आणि युरिन सॅम्पल लवकरात लवकर घ्यावं लागेल, लगेच हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल। या रेडमुळे खूप खळबळ माजली। काही प्रतिष्ठित लोकांची मुलं मुली या केसमध्ये सापडल्यामुळं ही केस आता हाय प्रोफाईल बनली। पार्टीतून ताब्यात घेतलेल्यांपैकी 98% मुलामुलींच्या रक्तामध्ये आणि लघवीमध्ये प्राणघातक ड्रग्ज आढळले। त्यानंतर मात्र पोलिसांच्या या धाडसी कारवाईचं कौतुक सुरू झालं। समाजातील ड्रग्ज रूपी किड्याला पोलीस मारतात हे बघून काही समंजस लोकांनी समाधानही व्यक्त केलं। आपली मुलं या ड्रग्सच्या विळख्यात सापडलीत हे तर काही पालकांना पहिल्यांदाच कळलं होतं आणि त्यांना मोठा धक्का बसला। हिना मेरी बेटी, काय माझ्या मुलीला अरेस्ट का केलं? का केलं म्हणजे? ड्रग्स घेते तुमची मुलगी, माहितीये का? आमची मुलगी अशी कोणती नशा करणे शक्यच नाही। मॅडम, तुमची काहीतरी मिस्टेक झाली आहे। असं वाटू शकतं तुम्हाला, पण तिचे मेडिकल रिपोर्ट्स आहेत आमच्याकडे, दाखवू का? ते रिपोर्ट आम्हाला काही माहित नाही, उगाच आमच्या मुलीला त्रास देत आहे। चलो बेटा घर पे चलते। एक मिनिट, पोलीस स्टेशन आहे, सगळी प्रोसिजर पूर्ण होणार आणि मग मुलीला न्यायचं, तेही आम्ही सांगितल्यानंतर। आणि तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय? एकतर तुमची मुलगी चुकीच्या मार्गाला चालली आहे आणि त्यात तुम्ही तिला पाठीशी घालताय। तिच्या शरीराचंच नाही, तिच्या आयुष्याचं नुकसान करताय तुम्हीच। मॅडम, केवळ पैसेवाल्यांना बदनाम करण्यासाठी तुमची सगळी नाटकं चालली आहेत। ठीक आहे, तुम्हाला तसं वाटत असेल तर तसं, पण कसं आहे, तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या विसरलात, आम्हाला विसरून नाही चालत। ही ना चांगली मुलगी आहेस, तुझ्याबद्दल खरंच काळजी वाटते म्हणून सांगते, हे सगळं बंद कर। सगळी प्रोसिजर पूर्ण करायची आणि घेऊन जा मुलीला। माया मॅडमचं ड्रगच्या क्षेत्रातील काम बघून अनेक लोक त्यांची मदत घ्यायला पुढे आले। जीवन हा नव्या मुंबईतील वाशी येथील फळे आणि भाजीपाल्याच्या मोठ्या व्यापाऱ्याचा मुलगा, पण जीवनच्या ड्रगच्या सवयीमुळे घरचं सगळं स्वास्थ्यच बिघडून गेलं होतं। आता त्यांच्यासमोर एक शेवटची आशा होती आणि ती म्हणजे माया मोरे।
डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे जीवनचे वडील माया मोरेंना भेटायला गेले. आज रात्री मुद्दे मला सकट उचलू यांना. शिंदेंना पण कळवून टाका. निघा. नमस्कार. बस. बोल, काय सेवा करू? मॅडम, आमच्या जीवनला वाचवा. तो ड्रग्सच्या फार आहारी गेलाय. एक मिनिट. जीवन माझा मुलगा आमचा. बरं. नाकातून रक्त येतं म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. हो मॅडम. तिथल्या डॉक्टरांनीच तुमची मदत घ्यायला सांगितली आम्हाला. बरं. ड्रग्ज वगैरे त्याला कोण आणून देतं, कसं आणून देतं, काही कळत नाही मॅडम. मॅडम, त्याच्या या असल्या सवयीमुळे ना सगळ्या घरात अगदी वाटोळं झालं. शांत व्हा तुम्ही. मॅडम, पाणी. हे शांत. मॅडम, घरी सोन्यासारखी बायको आहे, मुलगा आहे, आमचा फळांचा भाज्यांचा मोठा व्यवसाय आहे मॅडम. पण हे सगळं सोडून ना हा कसली नशा करत बसतो, कसल्या पावडर घेत बसतो. मॅडम, खरंच काहीतरी करावं मॅडम. शांत. मॅडम, तुमचं नाव आम्ही खूप ऐकलं. तुम्ही बऱ्याच लोकांना ड्रग्स पासून वाचवलंय. मी माझ्या मुलाला तुमच्या पायावर घालतो मॅडम. काय बोलताय? शांत. आपण करू काहीतरी. तुम्ही रिलॅक्स. बरं, करतो काय तुमचा मुलगा? सध्या तो हॉस्पिटलमध्ये. अगं बोला, तू इथे? अगं, आणि मग जीवनजवळ कोण आहे? आई, ते हॉस्पिटलमध्ये नाही येत आई. अगं, काहीतरी बोलू नकोस. असेल कुठेतरी तो आतमध्ये. बाबा त्यांनी मला पाणी आणायला पाठवलं होतं. मी परत येऊन बघते तर ते नव्हते जागेवर. बाबा नर्सने शोधलं, वॉर्ड बॉयने शोधलं. बाबा ते हॉस्पिटलमध्ये नाही येत. इंचार्ज कुठे तुमचा? बोलव त्याला. जा. हॉस्पिटल मधनं पेशंट पळून जातो, करतात काय सगळे इथे? हॉस्पिटल मधून पेशंट पळून गेलाय. मी तुला फोटो पाठवते. ताबडतोब टीम कामाला लावा. ड्रग पेशंट आहे, कुठेतरी ड्रग्ज घेण्यासाठी गेला असू शकतो. हा कदम, बोला. मॅडम, जीवन सापडलंय. सापडलं का? एक काम करा, त्याला घरी घेऊन जा. पण मॅडम, त्याच्या घरी? हो, घरी घेऊन जा कदम. कसं आहे, इथे आणलं तर टेन्शनमुळे तो आणखीन ड्रग्सच्या आहारी जाऊ शकतो. केस नाजूक आहे, जरा जपूनच हाताळावे लागेल. तुम्ही त्याला घरी घेऊन जा, मी त्याला तिथेच येऊन भेटेन. ओके मॅडम. चला रे. ड्रग्स कधीपासून घेतोस? जीवन, तू ड्रग्स कधीपासून घेतोस? 3-4 वर्ष झालेत मॅडम. अरे वा, तरी मेला नाहीस तू अजून. हा, म्हणजे मी असं ऐकलंय की ड्रग्स घेणारी माणसं खूप पटकन मरतात म्हणे. तुझं तसं झालं नाही. तू जिवंत आहेस अजून, मेला नाहीस. मॅडम, असं म्हणू नका. मी बाल बच्चेवाला माणूस आहे. ओह, रिअली? बाल बच्चेवाला माणूस आहेस, कळतंय ना तुला? मग का घेतोस ड्रग्स? उत्तर नाही ना ह्यावर? तुला जर सांगावंसं वाटलं की तू हे ड्रग्स कोणाकडनं घेतोस तर कळव. आणि तुला या सगळ्यातनं बाहेर पडायचं नसेलच तर मर. हा, कारण तुझ्या मरण्याने जगात कोणाचंही नुकसान होणार नाहीये, कोणालाही दुःख होणार नाहीये. फक्त ही 4 माणसं सोडली तर, तुझी बायको, तुझा मुलगा आणि तुझे म्हातारे आई वडील. एकदा या चौघांच्याही चेहऱ्याकडे व्यवस्थित बघ जीवन, आणि ठरव काहीतरी. कदम, गाडी काढा. फारुक, कोण फारुक?
कोण फारुक? जीवन हे बघ, आता तू ठरवलंयस बाहेर पडायचं, आता तुला घाबरण्याची काहीच गरज नाहीये. आता नीट सांग कोण फारुक? त्याचा काही नंबर पत्ता काही आहे? मॅडम फारुक स्टेशन रोडवरती रोज संध्याकाळी भेटेल मॅडम तुम्हाला. ब्रिज खाली तो रोज संध्याकाळी असतो मॅडम. आणि मुजम्मिल. मुजम्मिल? हो मॅडम. हा कुठे भेटेल? खाली जवळच्या वस्तीत मिळेल मॅडम. ग्रेट जीव. फारुक आणि मुजम्मिल. कदम, ड्रग पेडलर्सची ही 5 नावं आपल्याकडे ऑलरेडी होती. हो मॅडम. आता त्यामध्ये ऍड झाली ही 2 नावं, फारुक, मुजम्मिल. या सगळ्यांचा म्होरक्या नेमका कोण आहे? कारण ह्या आधीची जी चेन होती ती चेन मोडून आपण सगळ्यांना गजाआड केलेलं आहे. हे नवीन आले कुठून? कदम, मिशन पेडलर्स तयारी करा. मुजम्मिल, फारुक. येस मॅडम. पाउडर चाहिए. पाउडर? चावल माई नाव. कितना मांगता है? 2000 में जितना दे सको ले. मान ला है. निकाल निकाल चल. ज़्यादा नहीं आएगा? 2000 में जितना दे. काही नाही झालंय त्याला. कुठे काही झालं नाही याला. अरे यांची नाटकं असतात ती. हे बघ, हे बघा, तोंडात लेट ठेवायचं, स्वतः जखमा करून घ्यायच्या. रक्त आलं की यांना वाटतं पोलीस ढिले पडतील आणि आपण पळून जायला मोकळे. अरे इतकी वर्ष बघतीये मी यांची नाटकं. घेऊन चला याला. काय रे? कुठे? कदम, शिंदे, तिकडनं. क्या मुजम्मिल सेठ? अबे पूरा माल खुद ही खत्म करेगा, बेचेगा क्या?
जाधव तोडा. आता काय बाहेर ये. कुठे जाणार आहेस पळून? बाहेर ये. कुठे चालणार रे पळून? हा, जेलमध्ये चल. तुला चरस गांजा सगळं देते तुला. चल घेऊन चला याला. माया मोरे एका वेगळ्याच पॅशननं ड्रग्ज सप्लायर्सना पकडण्याचं काम करतात. त्यांनी आणि त्यांच्या टीमनं पकडलेल्या गुन्हेगारांवर कायद्याची जी कलमं लावली जाऊ शकत होती ती दुर्दैवानं जामीन पात्र होती. ते जामिनावर सुटतील आणि ड्रग्जचा पुन्हा धंदा सुरू करतील असं वाटायला लागलं होतं. पण मोरे मॅडम आणि त्यांच्या टीमनं अखेरच्या क्षणी धावपळ करून त्यांचा जामीन रोखला. कायद्याचं उत्तम ज्ञान आणि त्याचा योग्य वेळी वापर करून मोरे मॅडमने हे साध्य केलं. माया मोरे आणि त्यांची टीम ड्रग्जचं नेटवर्क तोडण्यात व्यस्त होती आणि तिकडे जीवनची अवस्था खूप वाईट होती. तुला मी किती वेळा समजवतो ही वाईट सवय सोडून दे. अरे ही नशा करण्याचा मला कसं समजू? तुम्हाला काय झालं? काय चाललंय तुझं जीवन? बघतोस ना काय चाललंय इथे? हा प्रत्येक माणूस तुझं आयुष्य वाचवण्यासाठी झटतोय. तुझ्यासाठी चाललंय हे सगळं आणि तू काय अवस्था करतोयस त्यांची सगळ्यांची. आणि तुला मरायचं होतं ना नशा करून? मरायचंच ना मग लग्न कशाला केलंस? मूल कशाला जन्माला घातलंस त्यांची ह्या अवस्था करायला? तुझ्यासारखे अनेक पेशंट बघते मी रोज. मला कळतंय की ड्रग्ज न घेतल्यामुळे तुला हा त्रास होतोय. पण हा सगळा त्रास थांबवता येतो मनावर ताबा मिळवून. मी परत परत सांगतेय, अनेक संस्था आहेत ज्या तुझ्यासारख्या माणसांना मदत करतात, परत एकदा चांगलं आयुष्य जगायला शिकवतात. ही अशी अनेक माणसं चांगली बरी होताना मी बघितली आहेत. जीवन, विश्वास ठेव माझ्यावर. एकदा तयारी दाखव जीवन, तू पूर्ण बरा होऊ शकतोस. मॅडम. हा कदम काय? बाबा इज नो मोर. पुढची प्रोसिजर पूर्ण करा सगळी. जा. हो मी बघतो. जीवन शांत हो. शांत हो जीवन. कारण आताची परिस्थिती ती आपण बदलू शकत नाही होत. पण लक्षात घे, तुझे बाबा तुझ्यामुळे गेलेत आणि अजूनही वेळ गेलेली नाहीये जीवन. तुझ्या बाबांवर आत्ता जी वेळ आली ती वेळ घरातल्या इतर माणसांवर आलेली बघायची आहे तुला. आता हीच वेळ आहे जीवन. ठामपणे ठरव या नशेतून बाहेर पडायचं. मी तुला चांगल्या रिहॅब मध्ये पाठवेन. माझ्यावर विश्वास ठेव. सोडशील ना ड्रग्स? नमस्कार, मी पोलीस निरीक्षक माया मोरे. सध्याची नेमणूक अँटी नार्कोटिक सेल गुन्हे शाखा नवी मुंबई. मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक APMC पोलीस स्टेशन इथं काम करत असताना जीवन हांडे यांची केस आली होती. मॅडमनी मला बोलून घेतलं पोलीस स्टेशनला. त्यांनी एक क्रिमिनल ना बघता एक भावासारखं मला सांभाळलं, प्रेमाने विचारलं सगळं आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी भरपूर मदत केली. बाहेर पडणं शक्य नव्हतं पण घरच्यांनी आणि मॅडमचा साथ होता म्हणून शक्य झालं ते. जीवन हांडेचं काउन्सिलिंग केल्यानंतर एक दिवशी जीवन हांडेनं जास्त MD घेतलं होतं, त्यामुळे हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं होतं. केस रेकॉर्ड केली. केस रेकॉर्ड केल्यानंतर त्या केसमध्ये जवळजवळ 25 आरोपींना अरेस्ट केलं. जीवन हांडे हा सुधारला. त्यानं ड्रग्ज सोडून दिलं आणि तो आता ड्रग्जमध्ये अडकलेल्या मुलांना बाहेर काढतो. हे ऐकून खूप आनंद वाटला. एक जॉब सॅटिस्फॅक्शन मिळालं. पालकांना, समाजाला मला संदेश द्यायचा आहे. ही मुलं आहेत ना, आपलं भविष्य आहे, आपल्या भारताचं भविष्य आहे. त्यांचे प्रॉब्लेम काय आहेत ते समजून घ्या. ते संगत, त्यांच्या आसपासची मित्रमंडळी, ते मोबाईलवर काय करतात, लॅपटॉपवर काय करतात याची माहिती घ्या आणि त्यांच्याशी संवाद साधा. वाद घालू नका. जर तुम्ही संवाद साधलात
नक्कीच तुमचा मुलगा चांगलं यश मिळवेल. उद्या भविष्यात जर मला रिहॅब सेंटर चालवण्याची संधी चालून आली, नक्कीच मी चांगल्या प्रकारे रिहॅब सेंटर चालवीन. माया मोरे आणि टीमनं ढाल महाराष्ट्राची बनत ड्रग्ज विरुद्ध मोठ्या शौर्याने लढत दिली आणि या विषारी विळख्यापासून लोकांना वाचवण्याचं काम करत गाथा अभिमानाची लिहिली. तुम्ही तुमच्या परीने ढाल बना आपल्या जवळच्या व्यक्तींना ड्रग्जपासून वाचवण्यासाठी. तुम्ही शौर्य दाखवा ड्रग्जला कायमचं नष्ट करण्याचं. आपल्या जवळच्या व्यक्तींना नशामुक्त करून लिहा गाथा अभिमानाची. कारण तुमच्या प्रत्येकामध्ये दडलाय एक पोलीस. शौर्य गाथा अभिमानाची, ढाल महाराष्ट्राची.